आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेची व्यापक बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबादसाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीला स्वबळावरती टार्गेट करण्याचा निर्णय कोर कमिटीमध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास 10 प्रभागातील उमेदवारांच्या आज मुलाखती सुद्धा झाल्यात आणि त्याला कामाला लागण्याचे आदेश आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत। निवडणुकीची प्रक्रिया ते उमेदवार पार पाडतील आणि अनेक शहरातील 9 तरुण आणि उमेदवार आमच्या संपर्कात आहेत। ते सुद्धा येणाऱ्या 23 तारखेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर करणार आहेत। यात युतीच्या संदर्भात आम्ही भूमिका घेणार आहेत आणि त्यासाठी संघटनेतली आज एक कोर कमिटी बनवलेली आहे। ती कोर कमिटी ज्या ज्या पक्षाशी समविचारी पक्षाशी आम्हाला जाण्याच्या संदर्भात आज चर्चा झाली त्यांच्याशी ती कोर कमिटी चर्चा करून परत नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी आम्ही निर्णय जाहीर करणार आहेत। परंतु येणाऱ्या 24 तारखेपर्यंत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं सगळं चित्र स्पष्ट होणार आहे आणि याचा आनंद आहे की जवळपास 10 प्रभागामध्ये आम्ही आज उमेदवारांची निश्चिती सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे। पक्षासोबत युती संदर्भामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पार्टी इतर पक्षासोबत तुम्ही युती चर्चा चालू आहे? आमची कुणाशीही आतापर्यंत चर्चा सुरू नाही, परंतु आज आम्ही कोर कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या पक्षांशी ज्यांच्याशी जायचंय भाजप सोडता जे समविचारी पक्ष आहेत त्याच्यामध्ये अनेक आम्ही याच्या आधी ज्यांच्या सोबत काम केलेलं आहे असे जे पक्ष आहेत त्यांच्या सोबत कोर कमिटी चर्चा करणार आहे आणि 2 दिवसात युती संदर्भातलं चित्र सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत। आजची जी आमची तयारी सुरू आहे ती स्वबळाची तयारी सुरू आहे। त्याच्या अगोदर लोकसभा विधानसभेसोबत तुमची इम्तियाज जलील सोबत जवळची होती, तुमची कामं पण केले एमआयएम सोबत, इम्तियाज जलील सोबत काही चर्चा झाली? आम्ही जे प्रभाग निश्चित करतोय त्याच्यामध्ये बहुसंख्याने मुस्लिम आणि दलित अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे। त्याच्यामुळे इमिडिएट पहिला प्रस्ताव आम्ही एमआयएम ला सुद्धा देणार आहेत आणि त्या ठिकाणी पुढची चर्चा या 2 दिवसात एमआयएम सोबत सुद्धा आम्ही सुरू करणार आहेत। एमआयएमनी जर सकारात्मक विचार केला त्या ठिकाणी जर आम्ही निश्चित केलेल्या प्रभागाच्या जागा वाटपामध्ये सन्मानपूर्वक त्या ठिकाणी भूमिका जर झाली तर पुढचा निर्णय आम्ही बसून जाहीर करू, मीडिया समोर जाहीर करू। पण एमआयएम सहित अनेक जणांसोबत सुद्धा आमची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेमध्ये काय मुद्दे घेऊन तुम्ही समोर? महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळात आमचा स्वातंत्र्य जाहीरनामा जाहीर होणार आहे। दिशाभूल करणारं राजकारण आहे। आज संजय केनेकर सारख्या आमदारांनी मंदिराचा एक खोटा नेरेटिव्ह बनवून हिंदू आणि मुस्लिमांच्या संदर्भात वातावरण तयार करून बीजेपी कडे आणि त्याला हिंदुत्ववादी पक्षाकडे हिंदू मुस्लिम केल्याशिवाय दुसरा काही अजेंडा नाही। पण आमच्याकडे याच्या पलीकडे अजेंडा आहे की केंद्रामध्ये सत्ता तुमची आहे, राज्यामध्ये सत्ता तुमची आहे, मग मंदिराला या ठिकाणी धोका कुठून आला? म्हणजे पेराला काय निघालात तुम्ही? आज पाण्याबद्दल समांतर जलवाहिनी कधी येणार आहे त्याच्यावर कुणी बोलत नाही। यांचा विकास हरवलेला आहे म्हणून यांनी मंदिर सापडलेलं आहे। हे सगळे एक्सपोज येणाऱ्या प्रचारामध्ये आम्ही करणार आहेत। आमचे अजेंडे हे प्रॅक्टिकल असतील, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, झोपडपट्टी स्मार्ट करण्याचे असतील आणि सर्वात मोठा जो धोका आम्हाला जो वाटतो इथल्या 56 झोपडपट्ट्या या भांडवलदारांच्या गळ्यामध्ये घशामध्ये जाणार आहेत आणि तिथे या सारे प्रकल्प आणण्याचं नाटक सुद्धा होणार आहे। ही मुंबई नाही, हे पुणे नाही, परंतु जागा लाटण्यासाठी 56 झोपडपट्ट्या इथं बिल्डर आणि येऊ घातलेलं जे काय स्वतःना वाटतं प्रस्थापितांना की आमचं सरकार आल्यावर इथं व्यवस्था आल्यावर ते आम्ही एसआरए लागू करू, तर ते न होऊ देणं हा सुद्धा एजेंडा असेल। म्हणजे झोपडपट्टी वाचवणे आणि त्यांना स्मार्ट करणे। मुस्लिम बहुल भागाला आजपर्यंत, दलित बहुल भागाला आजपर्यंत एक माणसं म्हणून सुद्धा दर्जा या शहरात मिळालेला नाही। हे दुर्दैव आहे। त्यांचा विकास नाही, त्यांना साधे ड्रेनेज नाही, त्यांचं असणारं आरोग्य धोक्यात आहे आणि म्हणून या सगळ्या यंत्रणा बदलल्या पाहिजेत आणि त्यासाठी नवा पर्याय गरजेचा आहे। त्यानंतर हाच आजचा नवा पर्याय आम्ही जे बघतोय मीडियाच्या माध्यमातून तीच हुजगेगिरी, तेच लोक, तेच नाव, बाप मारायला टाकलाय म्हणून पोरग पुढे आणलंय, याच्या पलीकडे काही दिसत नाही। म्हणजे ही घराणेशाहीची जी काही मक्तेदारी शहरामध्ये उभा राहिली ती सुद्धा आम्ही गाडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत।
हे लोकांना आम्ही समजून सांगणार. मंदिराच्या धर्माच्या वादात पडू नका. जो विकासाची भाषा करेल त्याच्यासोबत तुम्ही गेलं पाहिजे. आणि विकासाची भाषा आम्ही केली, बुलडोजर कारवाई थांबवण्याचं काम आम्ही केलं. त्या ठिकाणी या शहरामध्ये सामाजिक सलोखा राखण्याचं काम आम्ही केलं. आणि हे सगळे आम्ही केलेले जे काम आहेत ते घेऊन आम्ही जनतेत जाणार आहे. सत्ता पक्षाचे काही आता बी टीम सक्रिय झालेले आहे, याच्याकडे कसं पाहता? नाही, सत्ताधाऱ्यांनी एक ट्रॅप टाकलेला आहे. स्वतःची एक बी टीम तयार केलेली आणि विचारधारेच्या नावावरती मतं सुद्धा डिवायडेशन करण्याचा अनेक प्रकारे षडयंत्र सुरू आहे. तर त्याला सुद्धा आम्ही क्रॅक करणार आहेत. आणि सर्वात मोठा प्लॅन याच्यामध्ये आम्ही 24 तारखेला एक्सपोज करणार आहेत. त्याच्यामध्ये अनेकांच्या झोपा उडणार आहेत. किंग मेकर म्हणून पॅन्थरच ही भूमी पॅन्थरची भूमी आहे. या ठिकाणी नामांतराचा लढा झालेला आहे. खऱ्या अर्थाने जर कुणाचं अस्तित्व असेल तर ते पॅन्थरचं अस्तित्व आहे. आणि हे अस्तित्व दाखवून देण्यासाठी या निवडणुकीमध्ये किंग मेकर निर्णायक भूमिका पॅन्थरची असणार आहे. ज्या ठिकाणी आम्ही उभा राहू त्या ठिकाणचं गणित आम्हीच बदलू, एवढी क्षमता आणि ताकद आमच्याकडे, म्हणून आम्ही आज 10 प्रभाग या ठिकाणी जाहीर केलेले. सत्ता पक्षाकडे पैसा आहे, श्रीमंती, पक्षाचं पाऊस पडणार अशी पण चर्चा आहे शहरात. नाही, पक्षांच्या पाऊस पाडणारे आणि त्याच्यात फसलेले पुन्हा आमच्याकडेच आलेले आहेत की पैशाचा पाऊस पाडणार म्हणून सांगितलं पण पडला नाही. त्याच्यामुळे आज जो पैशाचा पाऊस पाडणार आहे तो तात्पुरता पाऊस आहे. आम्ही ज्यावेळेस लोकांना समजून सांगू की तुम्हाला जर मूलभूत सुविधांचा पाऊस पाहिजे असेल तर तो आम्ही देऊ आणि तो प्रचार यंत्रणेतून आम्ही राबू. छोट्या निवडणुकीमध्ये या पैशाच्या पावसाला काही अर्थ राहणार नाही. हे येणार आहेत पैसे घेऊन, पैशाचा साठा घेऊन येणार आहेत. त्या ठिकाणी पैसा हीच त्यांची असणारी निवडणुकीची ओळख असणार आहे. पण आमच्याकडे विकासाचा जाहीरनामा आहे. लोकांना पैसा पाहिजे का विकास पाहिजे हे असणार आम्ही समजून सांगणार आहे. नागरिकांना काय म्हणतो? नागरिकांना हेच आवाहन करतोय की धर्माच्या राजकारणात अडकू नका, जातीय ध्रुवीकरणाचे बळी जाऊ नका. आज हे पक्ष तुम्हाला मोठमोठ्या गप्पा मारतील, अस्तित्वाच्या गप्पा मारतील, धर्म खत्रे मध्ये म्हणतील, मंदिरं खत्रेमध्ये म्हणतील, पण हे काही खत्र्यात नाहीये. खत्र्यात यांच्या खुर्च्या आहेत. तुमचा विकास झालेला नाही, गुन्हेगारी वाढलेली आहे. या ठिकाणच्या असणाऱ्या झोपडपट्टी भागामध्ये व्यसनधीनता वाढलेली आहे. आमचं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या शासकीय रुग्णालयामध्ये लिफ्टपाशी डिलिव्हरी झालेल्या घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आरोग्य नाही. शिक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून हरासमेंट सुरू आहे. आणि म्हणून हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर लोकांनीच निर्णय घ्यावा. धर्माच्या राजकारणात अडकायचं का विकासाची भाषा करायची हे लोकांना आम्ही समजून सांगणार आहोत. आणि ती क्षमता आमच्यामध्ये आहे. आम्ही मोठा कॉल 24च्या नंतर जाहीर करू. एक तर तो राज्यव्यापी कॉल असेल किंवा शहरांचा कॉल असेल. मी एवढंच सांगेल, पॅन्थर निर्णायक भूमिकेत आहे. वेट अँड वॉच.